हॅलो एव्हरीवन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. हा व्हिडिओ जो तुम्ही आज पाहताय हा व्हिडिओ काही करिअर गायडन्सचा व्हिडिओ नाहीये. तर हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णयाची जी काही अनाउन्समेंट मी आज करणार आहे. सर्वोत्कृष्ट यासाठी म्हणतोय की त्याच्या मागे एक खूप मोठं मिशन आहे आणि ते मिशन मी आता इथे शेअर करणार नाहीये. ते मिशन हे गुपित असल्या कारणाने मी फक्त जी अनाउन्समेंट करायला आलोय ती अनाउन्समेंट या ठिकाणी करणार आहे. जर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर आय एम रोशन पावसे, pursuing my BTech in Civil Engineering from COEP Technological University, formerly known as College of Engineering, Pune. हा झाला इंग्लिश मधला जो काही परिचय होता तो. आता मी माझ्या पुन्हा मराठी लँग्वेजमध्ये शिफ्ट होतो. जेणेकरून मला ज्या आत्मीयतेने गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या आत्मीयतेने त्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडू शकेल आणि त्याच आत्मीयतेने मी त्या गोष्टींना फॉलोही करू शकेल. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओ मागचं कारण असं आहे, की एक माझा या अगोदरही YouTube चॅनल होता. आता हा मी एक नवीन YouTube चॅनल चालू करतोय. YouTube चॅनलचं नाव आहे बेस्ट लॉजिक अँड क्लिअर अप्रोच फॉर मॅथमॅटिक्स. बरोबर? तर त्याचं नाव मी इन शॉर्ट तिथे लिहिलेलं आहे, कारण त्याला पण लिमिट आहे, की एवढ्या एवढ्या लिमिटमध्ये तुम्ही त्या चॅनलचं नाव टाका. बरोबर? ते असो, पण मला हे म्हणायचंय, की ह्या व्हिडिओ मागचा उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्टाबद्दल बोलू विदाऊट आपल्या विषयाला भरकटू न देता या ठिकाणी मुद्द्याची गोष्ट आपण मांडूयात, की मी या ठिकाणी हा जो व्हिडिओ बनवतोय, हा यासाठी बनवतोय, की मी जी अनाउन्समेंट करायला जाणार आहे, ती अनाउन्समेंट म्हणजे 11वी 12वी हे 2 वर्ष खूप महत्वाची वर्षे मानली जातात आणि ॲज फार ॲज सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल फील्ड्स आर कन्सर्न, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये ज्या ज्या माझ्या विद्यार्थ्यांनी पाऊल टाकलेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे, 10वी पर्यंत सगळा सिनेरिओ वेगळा होता, सिलेबस खूप कमी होता. आता मात्र खूप म्हणजे तुम्ही 10वीतून 11वी मध्ये जाणार आहे. तुम्हाला तो सिलेबसचा जो काही गॅप दिसेल ना, तर तुम्हाला असं वाटेल, अरे आपलं एक फिजिक्सचं पुस्तक म्हणजे म्हणजे 11वीचं एक फिजिक्सचं पुस्तक म्हणजे आपलं तर सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 1 पार्ट 2 मिळून तर एक फिजिक्सचं आहे, असं केमिस्ट्री पण आहे, असं मॅथ्स पण आहे. बायोलॉजी जर तुम्ही घेत असाल तर बायोलॉजी सुद्धा आहे. तर मी या ठिकाणी काय म्हणतोय, की माझ्या चॅनलवर मी मॅथमॅटिक्स या सब्जेक्टचे 11th आणि 12thचे व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोणती? पहिलं तर 11th आणि 12th बोर्ड मॅथमॅटिक्स कुठलीच चिंता तुम्ही करू नका. बेसिक कन्सेप्ट आणि काहीशे प्रॉब्लेम मी या ठिकाणी डेली 1 तास मी या YouTubeसाठी देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्याबद्दल अजूनही थोडंसं सांगायचं झालं तर आय हॅव 2 years ऑफ एक्सपिरियन्स इन ऑफलाईन बिझनेसेस, ऑफलाईन टीचिंग बिझनेसेस अँड जे काही ऑफलाईन इन्स्टिट्यूट आहे तिथेही मी खुशच आहे. फक्त हे जे ऑनलाईनचं पाऊल आहे हे एक वेगळ्या उद्दिष्टाने, वेगळ्या मिशनने मी या ठिकाणी घेतोय. बरोबर? तर काय असतं माहिती का, एक टीचर जसा एक स्टुडंट त्याच्या आयुष्यामध्ये त्याला ग्रो अप करायचं असतं, तसं एका टीचरचंही असतं, की आय शुड डिलिव्हर द बेस्ट कंटेंट इन फ्रंट ऑफ माय स्टुडंट. ते ते आतमधून निघलेलं असतं. म्हणजे ते ते एक वेगळंच जो काही फील असतो त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे प्रिपरेशन करून आलेले असता आणि मग तुम्ही ती जी कंटेंट डिलिव्हरी आहे ती केल्यानंतर तुमचे विद्यार्थी खुश होतात. तर त्यांच्या मनातही तुमच्याबद्दल एक चांगली आत्मीयता निर्माण होते. बरोबर? हा झाला टीचिंगचा विषय. पण अजून एकदा मी सांगतो, की या चॅनलवर मी मॅथमॅटिक्स कशाचं? सीईटी, 11th-12th बोर्ड्स, जेईई, जेईचे कन्सेप्ट्स, त्याच्यानंतर एनडीए यासाठी जे काही मॅथमॅटिक्सच्या बेसिक कन्सेप्ट्स लागतील, ज्या काही गरजेच्या आहे, कारण 1 तास इज नॉट इनफ, 1 hour इज नॉट इनफ. जर रोजचं बोलाल तर रोज जर तुम्हाला सीईटी आणि जेई सारख्या सीईटी म्हणण्यापेक्षा सीईटी थोडं बाजूला ठेवू, जेई आणि एनडीएच्या एक्झामसाठी जर तुम्ही अप्रोच करताय तर तुमचं डेली 1.5 ते 2 तास लेक्चर झालं पाहिजे. बट युट्यूबवर मी काय करणार आहे, युट्यूबवर मी एक सिंपल वे मध्ये ज्या काही गोष्टी मी ऑफलाईन स्टुडंट समोर मांडतो, त्या गोष्टी एक सोफिस्टिकेटेड मॅनरने हा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून ऑफलाईन मध्ये माझं काम आणि तुमचं काम हे हे मात्र वाटून घेतलेलं असेल.
जर तुम्ही माझं लेक्चर पाहताय तर ते कसं पाहायचं ते सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. कशा नोट्स काढायच्या. कारण ऑनलाईनमध्ये काय असतं ना, थोडंसं स्पीड माझा फास्ट जाऊ शकतो. कारण कारण कसं असतं इकडे 3 तास जे कंटेंट डिलिव्हरी समजा ऑफलाईन टीचिंगमध्ये केली, ती इकडे काय पट पण होऊन जाते. कारण ते सगळं रिटेन्शन असतं आणि तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. तेच उद्दिष्ट आहे, की जे काही आपण ऑफलाईनला शिकवतो ना, ते सगळं रिटेन्शन असतं. एक आठवडाभर तर आपल्याला तो पूर्ण चॅप्टर आठवत असतो ॲज अ टीचर. बीइंग अ टीचर जर मी तुम्हाला सांगितलं तर विसरणं फॉरगेटनेस इज द टेंडन्सी ऑफ अ ह्युमन बीइंग. पण काही-काही गोष्टी रिटेन राहतात. मग त्या रिटेन गोष्टी जर YouTubeद्वारे जर मी अ, जास्त डायव्हर्सिफाय करू शकलो, तर ती चांगलीच गोष्ट आहे. आणि त्या कारणामुळे मी या ठिकाणी YouTube चॅनल चालू करतोय आणि त्याच्यावर एक मॅथेमॅटिक्स सिंपल हे नावच तुम्हाला दिसतंय ना, की अप्रोच कसा आहे क्लिअर अप्रोच आणि बेस्ट लॉजिक डेव्हलपमेंटच्या गोष्टी. कारण मॅथ्स असा सब्जेक्ट असतो तिथं तुमचा बेस्ट अप्रोच असला पाहिजे, लॉजिक बेस्ट असलं पाहिजे. कारण फक्त फॉर्म्युलेज लिहून फॉर्म्युल्यांनी काही होत नसतं. ते 10वी पर्यंतचं मॅथ्स बाजूला ठेवा. 11th-12th मध्ये तुम्ही ज्यावेळी येता, ज्यावेळी तुम्ही मॅथेमॅटिक्सच्या प्रॉब्लेमला टॅकल करता, अरे माझा जो सब्जेक्ट आहे तो खूप जबाबदारीचा सब्जेक्ट आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि तितका कष्ट मी घ्यायलाही तयार आहे आणि घेतोय. 2 वर्षाचा चांगला एक्सपिरियन्सही आहे. मला माहिती आहे की प्रत्येक लेक्चर डिलिव्हरी करण्यासाठी जो कंटेंट तुमच्याकडे असला पाहिजे. कारण मुलं कुठल्या क्षणी काय प्रश्न विचारतील त्याच्यासाठी आपण फुल प्रिपेअर पाहिजे. नाहीतर आज मला इतकं शिकवायचंय आणि मी आज इतकं शिकवायचं म्हणून इतकाच अभ्यास करू. नो, असं नाही जमत. ठीक आहे. ते ते टीचिंग बद्दलच्या गोष्टी झाल्या. पण मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, की ज्यावेळी मी टीचिंग करायला सुरुवात करेल, विद्यार्थी जर असेल, आता व्हिडिओ पाहणारे विद्यार्थी जर असेल, एक व्हिडिओ फक्त पाहून तुम्ही तुम्हाला पुढं तुमची जर्नी ही कंटिन्यू करायची आहे की नाही, हे तुम्ही तुमचं ठरवा. कारण जर मी शिकवलेल्या काही गोष्टी किंवा हां, ऑनलाईनमध्ये काय असतं, तुम्ही थोडंसं मागे जाऊन पण पाहू शकता आणि तुमचं मन भटकतं. तर त्याही गोष्टींवर तुमचा सेल्फ कंट्रोल असला पाहिजे. त्याच्यामध्ये तर मी काही बोलूच शकत नाही. आणि इतकं चांगलं शिकून सुद्धा म्हणजे मी माझ्या साइडने 100% माझी ऑनेस्टी आणि माझ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेने मी डिलिव्हर करू शकेल, जेणेकरून माझ्या विद्यार्थ्याला त्या गोष्टी एक सोफिस्टिकेटेड मॅनरने तो समजू शकेल. चांगली रिअरेंजमेंट आणि रिटेन्शन त्याचं राहील अशा पद्धतीने मी या ठिकाणी YouTubeवर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करील. पण त्यातल्या त्यात तुमचीही एक विद्यार्थी म्हणून तुमच्या काय जबाबदाऱ्या आहेत, त्याही तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. असं नाही की जितकं सांगितलं तितकंच केलं. यू शुड थिंक क्रिटिकली. तुम्ही जोपर्यंत क्रिटिकली थिंक करणार नाही, मॅथेमॅटिक्स तुम्हाला जमणार नाही. आणि आणि मी तुम्हाला सांगतोय की मी बेसिक कन्सेप्ट वगैरेच का डिलिव्हर करणार म्हणजे तेच व्हिडिओ का टाकणार. जास्त मी एक्झाम्पल्स इथे घेणार नाही. कारण ऑफलाईन क्लासेसवर माझ्या जे होणार, ते खूप डिटेलमध्ये असतं. तिथं डिस्कशन असं एक प्रॉब्लेम 1 तास चालत असतो, अर्धा-अर्धा तास चालत असतो आणि इथे इथे मी म्हणजे कंटेंट तर आपला बेस्ट असणार. फक्त इतक्या डिटेल वेमध्ये इन द सेन्स की एक प्रॉब्लेमला घेऊन बसलोय 1 तास असं नाही चालणार इथे. इथे तुम्हाला एक प्रॉपर अप्रोच दिला जाईल, लॉजिक कोणतं वापरायचं ते दिलं जाईल आणि तुम्हाला बाकीचे जे काही रिमेनिंग प्रॉब्लेम्स असतील, ते डू युअरसेल्फ, डी-वाय-एस करावं लागेल. आणि आपला कसा अप्रोच राहतो माहिती का? कन्सेप्ट ओरिएंटेड टीचिंग राहते आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या आहे कॉम्पिटंट प्रोफेशनल म्हणजे कॉम्पिटन्सी निर्माण करण्यासाठी, त्या गोष्टी तुमच्यापर्यंत डिलिव्हर केल्या जातात. आणि त्यासाठी मेहनत घ्यायला मी तयार आहे. मग तुम्ही का तयार नसले पाहिजे? तुम्ही एकदा विश्वास ठेवून पहा. विश्वास ठेवण्यापेक्षा लेक्चर येतायतच आपले. उद्याचा दिवस येईलच त्याच्यानंतरही लेक्चर येतील. जर तुम्हाला आवडलं, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी तुम्हाला काय म्हणतोय, जर तुम्हाला लेक्चर्स आवडले, तर तुम्ही पाहू शकता. जर नाही आवडले, देअर आर सो मेनी यूट्यूबर्स खूप चांगले मॅथेमॅटिक्सचे टीचर्स आहेत. मग YouTubeवर नसेल समजत ऑफलाईन क्लासेस वगैरे लावा. माझ्याकडेच लावा असं काही नाही. ठीक आहे. तर मला हे म्हणायचंय की एखाद्या टीचरचं नाही पण समजू शकणार त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाहीये. फक्त तुम्ही तुमचा टाइम वाया नका घालवू. जर तुम्हाला प्रॉपर गोष्टी कळत असतील, ओके, यू शुड फॉलो. मी माझ्या साइडने बेस्ट देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण तुम्हाला जर त्या गोष्टी ग्रॅब होत असतील, तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. त्या सबस्क्राईब वगैरे त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये नाही बसती. इफ इफ आय एम टेकिंग माय 100% एफर्ट्स,
आणि इफ आय एम गिव्हिंग माय 100% तर मला माहितीच आहे सबस्क्राईब वगैरे तर मुलांच्या मनात ती भावना जाणवते. ज्यावेळी मी ऑफलाईन पण स्टुडंट समोर उभं राहतो आणि एखादा जेईई ॲडव्हान्सचा किंवा कोणताही क्वेशन असो, जेईई मेन्सचा खूप टफ प्रॉब्लेम आहे त्यांच्यापुढे तर असं दिसतंय की अरे, अरे, अरे! मग काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या पुढे ज्यावेळी मी सॉफिस्टिकेटेड वेने मांडतो त्या गोष्टी, त्यावेळी त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय म्हणजे एक चांगली गोष्ट निर्माण होते आणि ती त्यांनाही सांगायची गरज पडत नाही आणि मलाही आतमध्ये त्या गोष्टी जाणवतात. अरे, किती अवघड दिसत होता प्रॉब्लेम आणि आता किती सोप्पं झालंय बरं. म्हणजे ह्या गोष्टी असतात, की ते टीचर आणि स्टुडंटचं नंतर हळू-हळू बॉन्डिंग बनतच जातं. त्यामध्ये कुठलाच वाद नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर कॉम्पॅटिबिलिटी आहे, तुम्हाला माझ्या गोष्टी कळतायत, यू कॅन सबस्क्राईब द चॅनल, यू कॅन लाइक अँड शेअर द चॅनल टू युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांचंही चांगलं भलं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ते करू शकता. आणि हे जे पाऊल मी उचलतोय, हे देशाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा उचलतो आहे. कारण आहेत बरेच लोकं आहेत, की जे मॅथेमॅटिक्सचा कंटेंट डिलिव्हर करतात. बट माय स्टाईल इज समहाऊ डिफरंट. बरोबर? माझी स्टाईल कारण प्रत्येकाचा नजरिया असतो, प्रत्येकाची एक झलक असते, प्रत्येकाची एक शिकवण्याची स्टाईल असते. तर आपली स्टाईल ना थोडी वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे एकदा एकदा फक्त तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहून घ्या. जर कळत असेल तर राहा, नाहीतर मग आहेत तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत. कारण इथं तर आपण कोणाला फोर्स नाही करू शकत आणि केलाही नाही पाहिजे कारण तुमचं लाईफ आहे. तुमचा टाईम तुम्ही कुठंच वेस्ट नका घालवू. विद्यार्थी दशेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमचा टाईम. बरोबर? आता नेक्स्ट अशी गोष्ट आहे, की आपण एक समाजाचं देणं लागतो आणि त्या हेतूने सुद्धा मला याच्यावरून मला माहित नाही किती सबस्क्रायबर पर्यंत जाईन आणि काय होईल आणि त्याच्यानंतर काय होईल. बट हो, एक एक मुलांशी एक स्ट्रॉंग स्टुडंट बेस जर बनला ना, ती ही चांगली गोष्ट असते एका टीचरसाठी आणि तोही चांगला स्टुडंट बेस माझा बनावा आणि जेणेकरून मी जे काही शिकवतो जर खरंच चांगलं शिकवत असेल, जर मुलांना त्या गोष्टी कळत असतील तर हो. याचे मला कोण पैसे नाही देणार आणि मी ऑफलाईनला किती घेतो, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. ठीक आहे. तर 1 तास ऑफलाईनचा आणि 1 तास इथं फ्री. फ्री देतोय म्हणजे काही तुमच्यासाठी करतोय असं काही नाही. एक मनात भावना जागृत झाली आणि ती भावना ती जागृतच ठेवायचं. तिच्यामागे खूप मोठं मिशन आहे. तर ते मिशन तुम्हाला नंतर सांगितलं जाईल. ज्यावेळी आपलं मॉनिटायझेशन वगैरे ऑन होईल आणि त्या सगळ्या गोष्टी होतील, त्यावेळी तुम्हाला ते आपोआप दिसूनच येईल. ते सांगायचीही गरज नाही. कारण प्रत्येक गोष्ट ही सांगायची गरज नसते. काही-काही गोष्टी आपोआप होत असतात. ठीक आहे? तर असं आहे. मग नंतर इथून पुढे आपण व्हिडिओज वगैरे अपलोड करायला सुरुवात करतोय. लेक्चर्स डेली 1 तास म्हणजे लेक्चरचा ड्युरेशन 1 तास नसेल. ड्युरेशन थोडंसं कमीही असू शकतो. पण 1 तास हा माझा YouTubeसाठी असेल. हां, म्हणजे लोकांकडे 24 असतात, माझ्याकडे 23 तास असतील. 1 तास कंप्लीटली डेडिकेटेड असेल ह्या चांगल्या गोष्टीसाठी, जी की खरंच खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे, जी मला माझ्या मनातून जाणवतीये आणि मला माहितीये जर मी घेतलेले एफर्ट्स मी एफर्ट्स घ्यायला तयार आहे ना, तर मी ज्या ऑनेस्टीने शिकवणार आहे, तर मला आपोआप मिळणार आहे स्टुडंट बेस. त्याच्यामध्ये कुठलाच वाद नाही आणि मुलांना जर एकदा कळालं ना गोष्टी, तर ते प्रेम करायला लागतात टीचरला. असो, तुम्ही जर पाहणारे पालक असतील किंवा माझेच मित्र असतील, तर तुमच्या भावा-बहिणींना ज्यांनी आताच 10वी केली आहे, 11वी-12वीच्या त्यांच्या जर्नीमध्ये कुठेही ऑफलाईन क्लासेस लावलेले असू द्या, काहीही असू द्या, एक आपला चॅनल फक्त त्यांना शेअर करा. एवढं तुम्ही करू शकता. मला नक्कीच खात्री आहे आणि आपण इथं आपला आता व्हिडिओ थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.